नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतीने विश्वासात न घेता विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्याचा आरोप सरपंच व सदस्यांनी केला. ग्रामसेवकांना धारेवर धरत त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत ग्रामसेवकांना कोंडून घेतले. सरपंच आनंद वाघ, सदस्य सुनील पटारे, प्रणव भारत, जालिंदर उंडे, प्रशांत उंडे, चंदू नागोडे, नवनाथ पवार, नंदकुमार तरहाळ, सुनील बोरुडे, रवींद्र कनगरे, सुधीर तरहाळ आदी सदस्य शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेत आक्रमक झाले. त्यावेळी 2 तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकत ग्रामसेवक तसेच इतर कर्मचाऱ्यांना कोंडले. नमस्कार, मी सुनील गंगाधर पटारे, ग्रामपंचायत सदस्य कारेगाव. 26 तारखेला नेहमीप्रमाणे मासिक मीटिंग चालू असताना मासिक मीटिंगमध्ये निवेदिका व टेंडर बाबतीत ग्रामसेवकाला विचारपूस केली असता ग्रामसेवकांनी उडाउडीचे उत्तर दिले. त्यानंतर आम्ही ग्रामसेवकाला सांगितले की मागील मासिक मीटिंगमध्ये आपले ठरले होते की आम्हाला विचारल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे निवेदिका व टेंडर प्रसिद्ध करू नये, तरीसुद्धा आपण का केले. तर यावर ग्रामसेवक यांनी आम्हाला उत्तर दिले नाही. त्यामुळे आम्ही त्या निवेदिकाचे कागदपत्र त्यांना मागितले. तर कागदपत्र मागितले असता त्यांनी ते कागदपत्र माझ्या घरी आहे असं आम्हाला सांगितले. त्यानंतर बीडीओशी संपर्क साधला असता बीडीओ यांनी आम्हाला सांगितले की कागदपत्र सर्व ग्रामपंचायतमध्ये असतात, आपण तिथून ते घ्यावे असे ग्रामसेवकला आम्ही म्हटल्यानंतर त्याने कागदपत्र मी आणून देतो असे आम्हाला बोलला. तर आम्हाला कागदपत्र आणून देतो म्हटल्यामुळे आम्ही त्याच्यासोबत आमची थोडी हुजूज झाली. त्यानंतर त्याने आम्हाला उडाउडीचे उत्तर द्यायला सुरुवात केली व आम्ही त्याला ग्रामपंचायतमध्ये कोंडून घेतले आणि कागदपत्राची मागणी केली. असाच प्रकार मागील वर्षी सुद्धा आमच्या ग्रामपंचायत बाबतीत जलजीवन मिशनमध्ये झाला आणि आमच्या सरपंचाच्या खोट्या सह्या घेऊन यांनी टेंडर पास केले, चेक पास केले. असा प्रकार वारंवार होत असल्यामुळे आम्हाला हा टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली. आज आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी बीडीओला पत्र देऊन आम्हाला जे मासिक मीटिंग व ग्रामसभा यांचे सर्व व्हिडिओ शूटिंग काढण्यात यावी अशी मागणी आम्ही बीडीओकडे केलेली आहे. धन्यवाद.